ठाण्याच्या कळवा पूर्व या परिसरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेत एका व्यक्तीस गोळी लागल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली। संदीप पुजारी असं जखमी झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे। या व्यक्तीवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करीत असून हा व्यक्ती कुठल्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता का याचा देखील शोध पोलीस घेत आहेत। मात्र आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। प्रभू श्रीरामाला ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते, परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे वाघ नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। त्याचवेळी राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आले असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली। त्यावर आता आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर टीका करत असताना म्हटले की ते काय शेणही खात असतील। मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटलं होतं की मटण खातो। मी मटण खातो म्हणजेच मांसाहार करतो। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे 77% लोक मांसाहारी आहेत। मग मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो असं जर आपलं म्हणणं असेल तर देशातील 77% लोक शेण खातात असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच बहुजन समाज शेण खातो असं आपलं म्हणणं असेल तर आश्चर्य आहे। नाहीतर आता नवीन सुरू झालं आहे की मांसाहार करणारे हे जरा खालचेच असतात असा पलटवारही आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। शाळेची फी न भरल्यानं परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केलाय। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय। ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा। ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला। या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवासेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलं असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं यावेळी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। प्रशासनाची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय प्रकार नेमका समोर आलेला आणि काय चर्चा झाली? आज या ठिकाणी ठाणे शहरातील लिटल फ्लॉवर शाळेमध्ये 364 विद्यार्थ्यांबरोबर जो अन्याय घडला होता त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व ठाणे शहराचे सर्वपक्षीय लोक या ठिकाणी उपस्थित आहोत। हा विषय जो आहे तो आमचे ठाणे शहराचे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत युवासेनेचे नितीन लांडगे आणि विराज निकम यांच्या कानी आला होता आणि त्यांनी त्वरित ह्या सगळ्या विषयाची माहिती मला दिली। मी या ठिकाणी आलो। ह्या 364 विद्यार्थ्यांवर जो अन्याय घडला होता त्यांना फी न भरल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी परीक्षेमध्ये बसून दिलं होतं आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांना चिमटा काढणे, विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये जर संभाषण केलं तर त्यांना 50 रुपयाचं पेनल्टी लावणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर टिकली लावली किंवा टिक्का लावला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर पेनल्टी लावणे, ॲब्सेंट मार्क करणं, ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी घडल्या होत्या। मी आज ह्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत आणि मॅनेजमेंट आहे यांना आज या ठिकाणी एक विनंती केली होती की
अशा गोष्टी जर आपल्याकडनं शाळेकडनं घडत असतील तर त्या अतिशय चुकीच्या आहेत. त्यांनी या 364 विद्यार्थ्यांना आज ज्यांना परीक्षेमध्ये बसून दिलं नाही आहे, ह्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सोमवारी म्हणजे 22 तारखेला ह्या विद्यार्थ्यांसाठी आज पुन्हा ते एक्झामिनेशन कंडक्ट करतायत आणि ह्या विद्यार्थ्यांना बसून देण्यासाठी युवा सेनेचं संपूर्ण जो आमचा शिष्टमंडळ आहे तो 6:30 वाजता बरोबर ह्या 364 विद्यार्थ्यांना आतमध्ये घेऊन येईल आणि त्यांना ते परीक्षेमध्ये आतमध्ये बसवायची जबाबदारी घेणार आहे. प्रामुख्यानं शाळेकडनं मॅनेजमेंटकडनं आम्हाला आणि सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेने एक माफीनामासुद्धा दिलेला आहे आणि प्रमुख म्हणजे ज्या कुठल्या टीचर्सनी ज्या कुठल्या शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय केलेला आहे अशा शिक्षकांवर सुद्धा कारवाई करण्याचं एक लेखी निवेदन मी राज्याचे शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा आत्ता दिलेलं आहे आणि त्यांच्याशी माझी फोनवर चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांनी जो अहवाल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या अहवालाला पूर्णपणे ते समजून घेऊन ह्या शाळेवर आणि त्यांच्या ज्या काही टीचर्स आहेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याचे ते आदेश दिले. शाळेत आणखीन देखील त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल. आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांचे अनेक जे प्रश्न आहेत की आज या ठिकाणी विद्यार्थी येतात तर त्यांना साधं वॉशरूमसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिलं जात नाही. फॅसिलिटीज अतिशय घाणेरड्या आहेत. त्या वॉशरूममध्ये अक्षरशः फ्लश नाही आहे, वॉशरूममध्ये वॉश बेसिन नाही आहे. वॉश बेसिन नसल्यामुळे त्यांनी अख्खा मोठा तिथे जो पेट्रोलियमचा जो ड्रम असतो तो ड्रम त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ड्रममधनं पाणी काढून आपण आपलं वॉशरूम क्लीन करा असं त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी सिस्टम केली त्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा आज आम्ही आवाज उठवलेला आहे. उपवन येथील प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला 15 जानेवारीला शेवटच्या दिवशी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. मुख्य आकर्षण म्हणजे विख्यात गायक स्टेबिन बेन यांच्या गाण्याचा कार्यक्रम. हा शो बघण्यासाठी संगीतप्रेमी प्रेक्षकांची अलोट गर्दी होती. तर फ्लोटिंग स्टेजवर पूजा गायतोंडे यांच्या द सूफी महफिल या कार्यक्रमानं एक वेगळीच रौनक आणली. कालच्या फेस्टिवलला भेट देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के, मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनीही उपस्थिती लावली. उदय सामंत यांनी यावेळी या प्रसंगी उत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलं. यावेळी युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेवक विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेविका विमल भोईर, माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, समाजसेविका सुलेखा चव्हाण, माजी नगरसेविका आशा डोंगरे आदी मान्यवरही उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासह अनेक मान्यवर रसिक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेले. या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातही 20 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्रतिकृती, मिरवणूक सोहळा, मासुंदा तलाव येथे महाआरती आणि दीपोत्सव तसंच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीरामचरित्र उलगडलं जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबविला जात आहे. यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न आणि करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होते याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झालाय. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देखील श्रीराम मंदिर व्हावं यासाठी अनेकदा आंदोलनं करण्यात आली. तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीड देखील ठाण्यातून पाठवण्यात आली होती. ही बाब प्रत्येक ठाणेकरांच्या दृष्टीनं अभिमानाची आहे. ठाण्यात देखील अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत.
शिवसेनेच्या माध्यमातून शनिवारी 20 जानेवारी रोजी शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी 5 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक, त्यानंतर दीपोत्सव आणि मासुंदा तलाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगानं संपन्न होणार आहे. तसंच ठाण्याच्या विविध भागांमध्ये सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई देखील भव्य स्वरूपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव येथे लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामचरित्र उलगडण्यात येणार आहे. मासुंदा तलावावर तरंगत्या रंगमंच आणि लेझर शो होणार आहे. मासुंदा तलावावर तरंगता रंगमंच उभारण्यात येणार असून या ठिकाणी श्रीरामगीतांचा कार्यक्रम तसंच प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे. लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्याचबरोबर आकर्षक आणि नेत्रदीपक अशी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाणार आहे. हा एक उत्सवच साजरा होत असून यात ऐतिहासिक अविस्मरणीय क्षणांचे आपणही साक्षीदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. यामध्ये ठाण्यातील सर्व भाषिक नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवतील. ही मिरवणूक प्रेक्षणीय असणार असून यामध्ये विविध साहसी कला सादर केल्या जाणार आहेत. या मिरवणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक सहभागी होतील. सर्वच जण या उत्सवाच्या तयारीला लागले असून एक भक्तिमय वातावरण ठाणे शहरात निर्माण झाले. या आनंद सोहळ्यात प्रत्येक ठाणेकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील नरेश मस्के यांनी केलं आहे.